Hello, friends. Today we are going to learn about transformation of sentences. By these sentences, we have to see three types of sentences. One is simple sentence, second is compound sentence, and third is complex sentence. We have to transform from one sentence to the another by making some changes in the sentences. Through that changes, we see these types of three sentences. This topic is in your communication skills in English, semester 1, unit 1. Now, first of all, we have to see what is these three types of sentences. What is simple sentence, what is compound sentence, and what is complex sentence, and what are the changes occur when we transform from one sentence to another sentence. Now, we will see the simple sentence. As the name suggests, these sentences are simple. Now, what is simple sentence? A simple sentence is one that has only one subject and one predicate. Okay? Simple sentence मध्ये एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो. In a simple sentence, there is only one finite verb. Okay? या simple sentence मध्ये एक finite verb असतो. A finite verb is a verb that can be used as a predicate. की जो verb जो आहे, जो finite verb आपण यूज करतो, तो ॲज अ प्रेडिकेट म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. मग फायनाईट वर्ब म्हणजे काय? व्हॉट इज फायनाईट वर्ब? अ फायनाईट वर्ब इज अ फॉर्म ऑफ ए वर्ब that has a subject and can function as a root of an independent clause. फायनाईट वर्ब काय असतं की ज्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि तो सब्जेक्ट ॲज अ रूट म्हणून काम करत असतो इंडिपेंडंट क्लॉजसाठी. तो एक इंडिपेंडंट क्लॉज आपल्याला दर्शवत राहतो. म्हणजेच तो जर आपण सेपरेटली एका जागेवरती ठेवला तर त्याला एक प्रकारचा मीनिंग निर्माण होतो, एक अर्थ तो आपल्याला दाखवत असतो. म्हणून an independent clause can in turn stand alone as a complete sentence. म्हणजेच तो इंडिपेंडंट क्लॉज जरी आपण समोर ठेवला तरी तो एक पूर्ण सेंटेन्स म्हणून काम करत असतो. ओके, एक छोटा पार्ट असतो सेंटेन्समधला, एक क्लॉज असतो, त्या क्लॉजमध्ये एक सब्जेक्ट आपल्याला असतो आणि तो एक इंडिपेंडंट क्लॉज म्हणजेच एक सेंटेन्स म्हणून सुद्धा तो काम करतो. त्याला आपण काय म्हणतो? फायनाईट वर्ब म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, ही स्पीक्स वेल. आता या ठिकाणी ही स्पीक्स वेल यामध्ये कोण आहे? तर सब्जेक्ट आहे ही स्पीक्स, यामध्ये एक वर्ब आहे आणि जर आपण एवढंच जरी म्हटलं ही स्पीक्स तरीसुद्धा वाक्य हे पूर्ण होतं. म्हणजे त्या वाक्याला एक प्रकारचा मीनिंग प्राप्त होतो. ही स्पीक्स. वेल जरी आपण काढून टाकलं, फक्त ही स्पीक्स एवढंच आपण जरी बोललं तरी त्याचा मीनिंग पूर्ण होतो. म्हणजेच हे काय आहे? एक सिम्पल सेंटेन्स आहे. ओके, आय स्पीक बॅडली. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे आय स्पीक बॅडली. आय एक सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि हे आय स्पीक एवढं जरी आपण जरी बोललं तरी तो त्याला एक मीनिंग प्राप्त होतो. पूर्ण ते एक सेंटेन्स बनू शकतं. थर्ड एक्झाम्पल बघा, चिल्ड्रन क्राय वेन हंग्री.
चिल्ड्रन क्राय वेन हंग्री. आता यामध्ये क्राय ह्या शब्दाला एक मीनिंग आहे. हे जे वर्ब आहे याला एक प्रकारचं मीनिंग आहे. तो इंडिपेंडंटला जरी ठेवला तरी त्याला स्वतःचा मीनिंग प्राप्त होतो. आणि एक चिल्ड्रन क्राय एवढं जरी बोललं तरी तो एक प्रकारचा क्लॉज हा होऊन जातो. म्हणून चिल्ड्रन क्राय वेन हंग्री हे जे आहे एक प्रकारचं सिम्पल सेंटेन्स आपण म्हणू शकतो. मग सिम्पल सेंटेन्समध्ये बघा व्हॉट इज नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय, तर अ नॉन फायनाईट वर्ब इज अ वर्ब दॅट कॅनॉट परफॉर्म ॲक्शन. त्याच्यामध्ये एक ॲक्शन परफॉर्म करत नाही. ॲज अ रूट ऑफ अ इंडिपेंडंट क्लॉज, तो जो इनफायनाईट किंवा नॉन फायनाईट वर्ब असतो तर तो ॲज अ इंडिपेंडंट क्लॉज म्हणून काम करत नाही. मोस्ट नॉन फायनाईट वर्ब्स फाउंड इन इंग्लिश आर इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड जिरंड्स. म्हणजे समजा शब्दाला जर आय एन जी लागलेला असेल किंवा टू लागलेला असेल, ओके, तर किंवा पार्टिसिपल्स असेल म्हणजे ई डी लागलेला असेल, आय एन जी लागलेला असेल त्या शब्दांना, तर असे शब्द जे आहे हे नॉन फायनाईट वर्ब्स म्हणून आपण गणतो. नॉन फायनाईट वर्ब्स असतात ते. फॉर एक्झाम्पल बघा, आय ॲम ट्राईंग टू गेट द तिकीट्स. ओके, आता या ठिकाणी आय ॲम ट्राईंग, ओके, आय ॲम ट्राईंग टू गेट द तिकीट. आता ट्राईंग आणि टू गेट हे जे आहे हे नॉन फायनाईट वर्ब झाले आहे. आय ॲम ट्राईंग. सेकंड एक्झाम्पल बघा, ही लाईक्स टू टॉक. ही लाईक्स टू टॉक. आता टू टॉक हे काय आहे, हे नॉन फायनाईट वर्ब आहे. टू टॉक. ही लाईक्स टू टॉक. आता ही लाईक्स हा जो शब्द आहे हा फायनाईट वर्ब आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये नॉन फायनाईट वर्बसुद्धा आपण जोडला आहे, तो म्हणजे टू टॉक. थर्ड एक्झाम्पल बघा, शी इज अ टॉकिंग डॉल. शी इज. आता इज जो आहे हा फायनाईट वर्ब आहे. इज जो आहे हा फायनाईट वर्ब आहे, परंतु टॉकिंग जो आहे हा नॉन फायनाईट वर्ब आहे. शी इज अ टॉकिंग डॉल. शी लाईक्स टॉकिंग. ओके, शी लाईक्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी लाईक्स टॉकिंग. मग अशा प्रकारे सिम्पल सेंटेन्समध्ये इनफायनाईट वर्ब हे यूज केलं जातं, परंतु नॉन फायनाईट वर्ब हे जास्त प्रमाणात यूज केलं जात नाही. सिम्पल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट असतो आणि सिंगल वर्ब असतो किंवा एक क्लॉज असतो की जो क्लॉज ॲज अ इंडिपेंडंट सेंटेन्स म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. सो दिस इज सिम्पल सेंटेन्स. नाव वी विल टॉक अबाउट कंपाऊंड सेंटेन्स. ओके, मग कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? अ कंपाऊंड सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कंटेन्स two or more than two principal clause. There may also be subordinate clause. मग आता याच्यामध्ये बघा, दोन किंवा दोनापेक्षा अधिक त्याच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मेन क्लॉज असू शकता किंवा एक मेन क्लॉज दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतो. परंतु यामध्ये काय आहे की हे जे दोन क्लॉज आहे किंवा जे दोन सेंटेन्सेस आहे हे बट, अँड किंवा यट अशा प्रकारे वाक्य जोडणाऱ्या शब्दांनी जोडले गेलेले असतात. कंपाऊंड सेंटेन्स आर युजली फॉर्म्ड बाय जॉईनिंग टू प्रिन्सिपल क्लॉजेस विथ द वर्ड्स बट, अँड, येट. हे अशा प्रकारच्या वर्ड्सने जॉईन केलेले जे काही शब्द वाक्य असतात तर त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, दे टूक अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी अँड बिगॅन देअर जर्नी. ओके,
आता यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि दुसरे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओके, दे टूक अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी. दे टूक अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी हा एक क्लॉज झाला आणि दुसरा क्लॉज झाला बिगॅन देअर जर्नी, म्हणजे दे बिगॅन देअर जर्नी. ओके, बोथ द क्लॉजेस आर प्रिन्सिपल अँड कॅपेबल ऑफ स्टँडिंग बाय देमसेल्व्स. आता ह्याच्यामध्ये दोन्ही क्लॉज हे कोणते आहेत तर मेन क्लॉज आहे. प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय, मेन क्लॉज. ओके, म्हणजेच बघा दे टूक अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी हा एक मेन क्लॉज झाला आणि दुसरा म्हणजे काय दे बिगॅन देअर जर्नी. ओके, हा एक दुसरा क्लॉज झाला. ओके, दोन मेन क्लॉज आपण जॉईन केले कशाने, अँडने. मध्ये काय टाकलं आपण, अँड. मग हे जे दोन क्लॉज आपण जॉईन केले त्यामुळे तो काय झाला, कंपाऊंड सेंटेन्स झाला. दुसरं वाक्य बघा, आय डू नॉट अंडरस्टँड दिस बट यू शूड नो द मिनिंग. ओके, आता बघा यू शूड नो द मिनिंग हा एक क्लॉज झाला आणि आय डू नॉट अंडरस्टँड दिस हा एक क्लॉज झाला. मग हे जे दोन क्लॉज आहे हे एका वर्डने जॉईन केले आहे, ते म्हणजे बट. बट ह्या शब्दाने जॉईन केले आहे. मग अशा पद्धतीने अँड, बट, येट ह्या शब्दांनी जर दोन मेन क्लॉज असेल किंवा एक मेन क्लॉज दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्या वाक्यामध्ये जर जॉईन केले असतील तर त्या वाक्यांना आपण काय म्हणायचं, कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. थर्ड एक्झाम्पल बघा, दे डिड नॉट हॅव एनी मनी येट दे वेंट इन टू द शॉप. यामध्ये सुद्धा दोन क्लॉजेस जे आहे ते येटने जॉईन केले आहे म्हणून हे काय झालं, कंपाऊंड सेंटेन्स. मग आता बघूया कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, द टायटल इटसेल्फ सजेस्ट द सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लेक्स गोष्टी असतील. मग बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कंटेन्स वन प्रिन्सिपल क्लॉज, त्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस किंवा एकापेक्षा अनेक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. अ प्रिन्सिपल क्लॉज इज अ क्लॉज दॅट कॅन स्टँड बाय इटसेल्फ. मग मेन क्लॉज म्हणजे काय किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय की असा क्लॉज की जो स्वतः एक प्रकारचं मिनिंग सांगत असतो किंवा सजेस्ट करत असतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, दिस इज अ क्लॉज दॅट कॅनॉट स्टँड बाय इटसेल्फ. म्हणजे स्वतंत्रपणे उभं नाही राहू शकत तो सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला कसली तरी जोड लागते, म्हणजेच मेन क्लॉजची गरज असते त्याचं स्वतःचं मिनिंग त्याला मिळवण्यासाठी. बरोबर आहे. मग यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात आणि हे क्लॉजेस जॉईन केले गेलेले असतात आणि त्यावेळेस कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे हे तयार होतं. फॉर एक्झाम्पल बघा, शी अराइव्ड वेन आय वॉज लिव्हिंग. शी अराइव्ड वेन आय वॉज लिव्हिंग. आता याच्यामध्ये बघा शी अराइव्ड, दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. शी अराइव्ड इज द प्रिन्सिपल क्लॉज बिकॉज. आता शी अराइव्ड हा एक काय प्रिन्सिपल क्लॉज आहे. ओके, आणि म्हणजेच मेन क्लॉज आहे. म्हणजे शी अराइव्ड आपण एवढं जरी बोललं तरी त्या क्लॉजला एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो. परंतु आपण जर एवढंच बोललं वेन आय वॉज लिव्हिंग, वेन आय वॉज लिव्हिंग, मग त्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. त्याला कसली तरी गरज लागत असते, ती म्हणजेच मेन क्लॉजची गरज त्या ठिकाणी भासत असते. वेन आय वॉज लिव्हिंग म्हणजे काय, पुढे काय, त्याला काहीतरी अर्थ पूर्ण पाहिजे असतो. म्हणजेच वेन आय वॉज लिव्हिंग हा काय झाला, सबऑर्डिनेट क्लॉज झाला. शी अराइव्ड इज अ प्रिन्सिपल क्लॉज बिकॉज इट कॅन स्टँड अलोन
and make complete sentence by itself. It also contains important finite verb of the sentence. मग आता बघा मेन क्लॉजमध्ये इम्पॉर्टंट फायनाईट वर्बसुद्धा असतं. वेन आय वॉज लिव्हिंग इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. वेन आय वॉज लिव्हिंग काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे गौण क्लॉज आहे, उपवाक्य त्याला आपण म्हणतो उपवाक्य. इट कॅनॉट स्टँड बाय इटसेल्फ अँड इज डिपेंडेंट फॉर इट्स मीनिंग इन द प्रिन्सिपल क्लॉज. आता बघा खालचं वाक्य एक आहे, वाईल मोहन वॉज प्लेइंग इन द गार्डन ही सॉ हिज फादर. आता या वाक्यामध्ये ही सॉ हिज फादर हे काय आहे? मेन क्लॉज आहे. ही सॉ हिज फादर मेन क्लॉज. परंतु वाईल मोहन वॉज प्लेइंग इन द गार्डन हे काय आलं? सबऑर्डिनेट क्लॉजचं उदाहरण आहे. वाईल मोहन वॉज प्लेइंग इन द गार्डन. मग आपण जर एवढं म्हणलं फक्त वाईल मोहन वॉज प्लेइंग इन द गार्डन तर त्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. ओके, मग जेव्हा ही सॉ हिज फादर आपण वाचतो त्यावेळेस मात्र त्याला अर्थ प्राप्त होतो. ओके, मग कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय यूज केलं गेलेलं आहे? वाईल यूज केलं गेलेलं आहे, त्याच्यानंतर कॉमा यूज केला गेलेला आहे. ओके, मग अशा पद्धतीची दोन वाक्य अँड बट येटचा वापर न करता जोडले गेलेले असतात, त्यांना काय म्हणतात? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. म्हणजे अँडचा वापर केला गेलेला नाही आहे या ठिकाणी, बटचा वापर केला गेलेला नाही आहे, येटचा वापर केला गेलेला नाही आहे म्हणून. आणि हे वाक्य कॉमा देऊन जोडलं गेलेलं आहे. कॉमा दिलेला आहे त्या ठिकाणी वाईल हा शब्द आहे. ओके, वरच्या वाक्यामध्ये शी अराइव्ड वेन आय वॉज लिव्हिंग, मग त्या ठिकाणी वेन हा शब्द वापरला गेलेला आहे वाक्य जोडण्यासाठी. म्हणजेच अँड बट येट हे न वापरता इतर शब्द यूज करून वाक्य जॉईन केले जातात, ते त्यांना काय म्हणतात आपण? कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन वर्ब असतो आणि दुसरे सबऑर्डिनेट वर्ब्स यूज केले गेलेले असतात. एक किंवा एकापेक्षा अधिक अनेक सबऑर्डिनेट क्लॉज यूज केले गेलेले असतात. एक मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस. मग एक्झाम्पल्स ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आपण एक्झाम्पल्स बघूया. वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. वी ईट, आता बघा वी ईट हा शब्द आहे काय आहे? तर मेन क्लॉज आहे वी ईट. आणि सो दॅट वी मे लिव्ह हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग हे जे दोन क्लॉज जॉईन करण्यासाठी काय वापरलेलं आहे? सो दॅटचा वापर केला गेलेला आहे. हे जॉईन करण्यासाठी सो दॅटचा वापर केला गेलेला आहे, म्हणून हे काय झालं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाला. नेक्स्ट बघूया. आय डू नॉट नो व्हॉट ही वॉन्ट. ओके, आय डू नॉट हे काय झालं? मेन क्लॉज झाला. व्हॉट ही वॉन्ट्स हा काय झाला? सबऑर्डिनेट क्लॉज झाला. मग व्हॉटचा वापर करून हा शब्द हे जे दोन क्लॉजेस आहे हे जॉईन केले गेलेले आहे, म्हणून दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. थर्ड एक्झाम्पल बघा. द कंपनी गेव ॲन ॲडव्हर्टाइजमेंट ॲज इट वॉन्टेड टू अपॉइंट अ टायपिस्ट. ओके, द कंपनी गेव ॲन ॲडव्हर्टाइजमेंट हे काय झालं? मेन क्लॉज झाला. आणि ॲजचा वापर करून हे जे दोन क्लॉजेस आहे हे जॉईन केलं गेलेलं आहे. इट वॉन्टेड टू अपॉइंट टायपिस्ट हे काय झालं? सबऑर्डिनेट क्लॉज झाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दो रामनाथ वॉज अ रिच मॅन. आता बघा रामनाथ वॉज अ रिच मॅन हे काय झालं? मेन क्लॉज झाला. ही डिडंट हेल्प द पुअर अँड नीडी. ओके, हा काय झाला? सबऑर्डिनेट क्लॉज झाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दो मदर वॉज व्हेरी हंग्री शी फेड हर चिल्ड्रन फर्स्ट. ओके, मदर वॉज व्हेरी हंग्री हा काय झाला? मेन क्लॉज झाला. मग या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर केला गेलेला आहे? दोचा वापर केला आहे आणि कॉमामध्ये कॉमाचा यूज केला गेलेला आहे. म्हणजेच
हे कोणत्या प्रकारचे वाक्य झाले तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. इन दिस वे we have to study 3 types of sentences: simple sentence, compound sentence and complex sentences. Okay, we have to transform the sentences through the compound sentence into the complex sentence into compound sentence, compound sentence into simple sentence. We have to transform these sentences. So you have to study about all these types of sentences and look various examples for these sentences. Thank you.